अजिबात गॅसचा वापर न करता खवा, मिल्क पावडर असं काहीही न वापरता फक्त 5 मिनिटांमध्ये आज आपण हे असे इन्स्टंट मऊसूत तोंडात विरघळणारे पेढे तयार करणार आहोत। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर हे पेढे बघा काय भारी दिसत आहेत की नाही, अगदी मऊसूत झालेत बरं का। कमीत कमी साहित्य वापरून गॅसचा वापर न करता अगदी 5 मिनिटांमध्ये हे पेढे तयार होतात। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जरा जरी आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर इन्स्टंट असे मऊसूत पेढे बनवण्यासाठी इथे मी 2 कप इतके हे चणे घेतलेत भाजलेले, तो आपण याला फुटाणे सुद्धा म्हणू शकतो। तर याची साल काढून घेतलेली आहे, स्वच्छ नीट करून घ्यायचे। तर वजनी प्रमाणात म्हटलं तर अगदी 400 ग्रॅम इतके हे फुटाणे आहेत। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फुटाणे घालून आपल्याला बारीकसर असं हे दळून घ्यायचं आहे। तर इथे मी हे फुटाण्याचं पीठ तयार करून घेतले, अगदी छान बारीकसर हे पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता हे जे फुटाण्याचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर हे जे फुटाणे असतात ना ते अगदी आधीच भाजलेले असतात, त्यामुळे आपल्याला आधी फुटाणे भाजून घ्यायची वगैरे गरज नाही। तर इथे बघा यामध्ये हलकसं जर जाडसर काही बारीकसर राहिलेलं असतं ते बाजूला निघालेलं आहे। तर आता आपण हे जे पीठ आहे ते बाजूला ठेवू आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप इतकी साखर घालायची। तर 2 कप फुटाण्यासाठी 1 कप साखर अगदी पुरेशी आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा वेलची हलकीशी कुटून घेतले, ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि आपले जे पेढे आहेत ना त्याला मस्त असा सुंदर रंग येण्यासाठी इथे मी अगदी चिमूटभर खायचा पिवळा रंग घातलेला आहे। तर ही जी साखर आहे ती सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर आता तयार करून घेतलेली ही जी पिठी साखर आहे ते आपल्याला या फुटाण्याच्या पिठामध्ये घालायचे आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, अगदी नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल। तर इथे मी हे जे साखर आणि पीठ होतं ते चांगलं मिक्स करून घेतले। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप इतकं साजूक तूप। तर तूप जे आहे ते पूर्णपणे वितळूनच आपल्याला या फुटाण्याच्या पिठामध्ये घालायचं आहे। तर आता तूप घातल्यानंतर ह्या हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर अजिबात गॅसचा वापर न करता आणि कुठलेही जास्तीचे साहित्य न वापरता अगदी परफेक्ट अशी हे आपले पेढे तयार होतात। तर चवीला देखील ना खरंच खूप भारी लागतात। तर इथे मी तूप जे आहे या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता पेढ्यांना ना अगदी बाजारसारखं टेक्स्चर येण्यासाठी आणि परफेक्ट चव येण्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतले। तर बाजारामध्ये किराणाच्या दुकानात वगैरे हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते अगदी सहज मिळू शकतं। जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध। तर इथे मी कोमट अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे। तर सगळं दूध एकदाच नाही घालायचं, जसं आपल्याला लागेल तसंच यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित चांगलं याचा गोळा तयार होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे तुम्हाला थोडंसं पातळसर वाटत असेल, पण जसं आपण हे व्यवस्थित मिक्स करू, मळत जाऊ ना हे पीठ, तर अगदी छान याला बाइंडिंग येतं। तर जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर काय करायचं, आपल्या घरी जे सुकं खोबरं असतं त्याचा मागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि जो पांढरट भाग असतो ना तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा, म्हणजे आपले छान डेसिकेटेड कोकोनट तयार होते। बघा हे जे पीठ आहे मी छान असं मळून घेतलेलं आहे। तर आपण जे अर्धा कप दूध घेतलेलं त्यामधलं अगदी 3 ते 4 चमचे दूध उरलेलं आहे। तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचे। तर 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। तर आता लगेचच आपण याचे पेढे तयार करून घेणार आहोत। तुम्हाला पेढ्याचा आकार जितका लहान मोठा हवाय तितका तुम्ही इथे पेढा बनवून घेऊ शकता। तर हा जो पेढा आहे ते अजून मस्त दिसण्यासाठी यावरती मी इथे पिस्त्याचे काप लावते, म्हणजे अजून सुंदर दिसतो। तर इथे आपला हा इन्स्टंट असा पेढा तयार झालेला आहे। दिसायला काय भारी दिसतोय तुम्ही बघू शकता। जेवढा दिसायला भारी आहे ना तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो। अगदी कोणत्याही सणासुदीला किंवा घरी कोणीतरी अचानक पाहुणे आले ना आणि काहीतरी गोडधोड बनवायचं म्हटलं तर हे पेढे अगदी उत्तम पर्याय आहेत। तर असे पेढ्याऐवजी तुम्ही इथे याच्या वड्या सुद्धा तयार करून घेऊ शकता।
तर इथे आपले हे 5च मिनिटात तयार होणारे इन्स्टंट पेढे तयार झालेले आहेत. काय भारी दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. अगदी मिठाईच्या दुकानामध्ये जसे पेढे मिळतात ना, अगदी सेम तसेच दिसत आहेत की नाही, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि तुम्हाला मी तोडून देखील दाखवते बघा. परफेक्टच टेक्स्चर आहे, तशीच परफेक्टच चव देखील आहे. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे इन्स्टंट मऊसूत तोंडात विरघळणारे पेढे नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.